आपण रोज जेवण करतोय आणि आपण खातो पण. म्हणजे काय की खाणं ही प्रक्रिया वेगळी आहे आणि जेवण करणं ही प्रक्रिया वेगळी आहे. दोन्ही प्रक्रियेमधला फरक काय आहे का जेवण म्हणजे काय का जे तुमच्या शरीराला पाहिजे तेवढ्याच प्रमाणात खाणं. म्हणजे काय का तुमचं प्रोटीन पाहिजे, तुम्हाला तुमचं व्हिटॅमिन पाहिजे, तुमचं मिनरल पाहिजे, तुमचे फायबर पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, गुड फॅट पाहिजे, त्याच्यानंतर फायबर इनटेक चांगला सोल्युबल फायबरचा असावा, पाणी व्यवस्थित असावं, याला म्हणतात जेवण. आणि हे जेवण जर व्यवस्थित प्रमाणात असेल ना तर शरीर एकदम जबरदस्त चालतं. तर ते जेवण जर एकांगी व्हायला लागलं म्हणजे त्याच्यात आहे ना फक्त कार्बोहायड्रेट्स यायला लागले किंवा फॅटच यायला लागले किंवा असं काहीतरी वेगळंच व्हायलं लागलं ना तर ते जेवण नाही, ते खाणं होतं. आणि खाणं हे शरीराला घातक ठरायला लागतं. काही दिवसांनी तुमच्या शरीरामध्ये असे बदल होतात का जे तुम्हाला कधीच झाले नव्हते. म्हणजे ट्रायग्लिसराईड वाढायला लागतं, वजन वाढायला लागतं, फॅट वाढायला लागते, चरबी वाढते, त्याच्यानंतर आपल्याला कोणता तरी एखादा आजार सुरुवात होऊन जाते आणि मग त्याच्यानंतर थकवा येतो, आळस